कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेव्हा ट्रॅफिक होता खूप, पूनमताई आणि मी खाली उतरलो आणि आम्ही फिरायला लागलो। ते खाल्लं तर छानच लागलं। ताई, हिकडची जी लस्सी आहे ना ती खूप फेमस आहे। ती लस्सी मला खूप आवडली। जे फोटो काढायला चालू केले त्यांनी 2 महिने बावधनमध्ये राहिलो, आम्हाला माहिती नव्हतं की किती पॉप्युलॅरिटी वाढलेली आहे आणि आता मुंबईला येऊन कळतंय की आम्ही ॲक्च्युअल मध्ये किती पॉप्युलर झालेलो। सगळ्या वाटणी सगळी माणसं राणा दादा फोटो 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 खाल्लं। खूप साऱ्या गोष्टी आम्ही खाल्ल्या आणि मग फायनली आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। ही आहे प्रसिद्ध गिरगाव चौपाटी। गिरगाव चौपाटीवर आलं की तिकडे भरपूर भेळ खायची, भरपूर पाणीपुरी खायची। हे बाबुलनाथ मंदिर, हे बाबुलनाथ मंदिर। हा इकडून एक वरती रस्ता जातो, तो हँगिंग गार्डन म्हणतो, कमला नेहरू पार्क, तिथे जातो तो। तिथे गवताचा हरिण, हत्ती, घोडा असं सगळं हिरव्यागार अशा गवतानी असे केलेले अनेक प्राणी आहेत तिथे। हे बघ, हे मोठा जे दिसतंय ही बिल्डिंग कोणाची आहे? अंबानी। भारताची एकमेव मोठी आणि जगातल्या काही नंबर मध्ये ती लिफ्ट लागते त्यांच्या बिल्डिंग मध्ये। आणि यात किती माणसं राहतात? एवढा मोठा घर फक्त 4 माणसं राहतात। पहिल्यांदा तो शॉकच बसला। अंबानी हा सर्वात मोठा उद्योगपती, करोडपती मोठा माणूस असतो का नाही, उद्योगपती, त्याचा बंगला मला गावला त्याने। खूप त्याच्याकडे पैसा आहे, रास पैसा। खूप त्याच्याकडे पैसा, त्याला काय जॉब लागणार नाही। तेव्हा पहिल्या मजल्यावरती लता मंगेशकर राहायच्या इथे, त्यांचं घर आहे। आणि हे बघा समोर महालक्ष्मी मंदिर बघा, दर्शन झालं। मुंबई दर्शन करायचं म्हणजे गेटवे ऑफ इंडिया, ताज, कुलाबा, कॉजवे असे डिफरंट मार्क्स आम्ही कव्हर केले। हा नवा पूल झालेला ना, पलीकडे आहे हाजी अली दर्गा म्हणतात तो, त्याला ही सर्व धर्माचे लोक येतात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।